सांगली मनपा शहर मनपा बांधकाम विभाग आजपर्यंत विभाग भवनापर्यंत चर्चेत राहिलेले आहे। पण सदर विधान भवनात बांधकाम भवनात विविध प्रकारचा भ्रष्टाचार मांडून निदर्शनास आणून सुद्धा संबंधित बांधकाम ठेकेदार चव्हाण व तसेच संबंधित ड्रेनेज विभागाचे अधिकारी तेजस साह यांनी मिळून कोट्यावधीचा रस्ता दुरुस्त करणे, डांबरीकरण, सुशोभीकरण व ड्रेनेजच्या विविध कामांचे कोट्यावधी रुपयाचा घोटाळा केला असून सुद्धा संबंधित शासन व प्रशासन यांच्याकडे झोपेचे सोंग घेऊन दुर्लक्ष करीत आहेत। त्यामुळे 100 फुटीचा रस्ता गेल्या काही महिन्यापूर्वीच कोट्यावधी रुपयाचा निधी खर्चून डांबरीकरण, दुरुस्तीकरण आणि ड्रेनेजची कामे करून घेतली होती। पण अनेक वेळा रस्त्याला मोठमोठे खड्डे पडून रस्त्याला भगदाड पडलेला आहे। याला जबाबदार संबंधित विभागाचे अधिकारी चव्हाण साहेब व तेजस साह असून संबंधित लोकांच्यावर फौजदारी सारखे गुन्हे दाखल करून मालमत्तेची चौकशी करून त्यांचे कॉल डिटेल्स तपासून निलंबनाची कारवाई करावी। तसेच दिनांक 21/9/2024 रोजी 100 फुटी दिगंबर मेडिकल चौक येथे दुपारी 12:30 वाजता बोंबमारो निदर्शनाचे नेतृत्व राज्य अध्यक्ष माननीय टिपूबाई पटवेगार, माननीय राज्य संपर्क प्रमुख माननीय वनिताताई कांबळे, राज्य निरीक्षक माननीय विजयभाऊ घाडगे, राज्य खजिनदार राजू सनदी, चित्रपट आघाडी राज्याध्यक्ष माननीय महावीर चंदन शिवे, जिल्हा अध्यक्ष माननीय बंडूभाऊ केंगार, तालुका अध्यक्ष सचिनभाऊ मोरे, साहिल गायकवाड, सोनाली मोहिते, रोहित नाटे, राम लोंडे, सिद्धार्थ कांबळे करीत आहेत। याची संबंधितांनी दखल घ्यावी, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना खड्ड्यामध्ये बसवल्याशिवाय राहणार नाही असा दलित संघातर्फे इशारा देण्यात आला आहे। तसेच यावेळी माननीय सनाउल्ला बाउचकर, अल्पसंख्याक राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य माननीय डॉक्टर महावीर चंदन शिवे, चित्रपट आघाडी राज्याध्यक्ष माननीय बंडूभाऊ केंगार, सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय विजयभाऊ घाडगे, निरीक्षक महाराष्ट्र राज्य यावेळी उपस्थित होते। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा बांधकाम विभाग तसा ड्रेनेज विभाग विधानभवनापर्यंत चर्चेत राहिलेला आहे। आणि एक वेळा कोट्यावधी रुपयाचा निधी येऊन सुद्धा या ठिकाणी जे अधिकारी येऊन बसलेले आहेत ते अधिकारी मोठे भ्रष्टाचारी आहेत। आणि चव्हाण साहेबांचं नाव मला वाटते पाक दिल्लीपर्यंत गेलेलं आहे, भ्रष्टाचार करत आहेत। पण ठेकेदारांची लागेबाधी असल्यामुळं संबंधित वाटण्या व्यवस्थितरित्या करत असलेले चव्हाण व शहा यांना त्या पदावर व्यवस्थितरित्या बसवलं गेलं आहे। गेल्या काही दिवसात सांगली 100 फुटी हा 100 फुटीतील जिल्ह्याची एक बायपास म्हणून ओळखला जातो। या ठिकाणाला या 100 फुटीच्या सुशोभीकरण तसेच विकास कामांना डांबरीकरण दुरुस्तीकरणासाठी 100 कोटी रुपयाचा निधी आला। पण हा निधी शाह आणि चव्हाण यांनी ठेकेदारांना हाताशी धरून तो गिळकृत केलेला आहे। या ठिकाणाला मोठा भ्रष्टाचार केलेला आहे। या गेल्याच महिन्यात ड्रेनेजचं काम आणि रस्त्याचं काम या ठिकाणी झालं होतं, पण या ठिकाणी अचानकपणे असे मोठे मोठे भगदाड या ठिकाणी 100 फुटीला पडत आहे। पण संबंधित अधिकारी याकडे पूर्णपणे लक्ष देत आहेत, वरिष्ठ अधिकारी टक्केवारी घेऊन झोपेचं सोंग घेत आहेत। त्यामुळे आम्ही आज दलित महासंघाच्या वतीनं या खड्ड्यात उतरून निदर्शनं केले आहेत आणि शाह यांच्यावर फौजदारीसारखे गुन्हे दाखल करा, त्याच्या मालमत्तेची चौकशी करा। येत्या काळात या 4 दिवसात जर संबंधित शाहवर फौजदारीसारखा गुन्हा दाखल करून त्याला सेवेतनं बडतर्फ केला नाही तर शाहला या खड्ड्यात आणून काढल्याशिवाय राहणार नाही असा मी दलित महासंघातर्फे इशारा देतो।